मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नितीन आता यशला समजावत असतो की तू असं रिॲक्ट होत जाऊ नकोस रे यश, कारण ती बाई संजना म्हणजे कशी आहे तुला माहीतच असेल. तुझ्या अशा वागण्याचा काय आणि कधी कसा उपयोग करून घेईल ना हे तुला सुद्धा कळणार नाही. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे, परंतु जर आईचा आवाज घालवण्याचा ती प्रयत्न करते म्हटल्यावर मी किती दिवस असा गप्प बसत राहणार. आईला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे हे म्हटल्यानंतर तिचा फार जळफळाटच झाला आणि आईचा आवाज घालवण्याचा चक्क तिने प्रयत्न केला. मग मी किती दिवस असा गप्प बसू. तेव्हा अनिश म्हणतो अरे ती बाई ना खरंच खूप वाईट आहे, पण यावर तू दुसरा मार्ग काढ. अरे उद्या रागाच्या भरामध्ये जर तुझा स्वतःचा कंट्रोल नाही राहिला स्वतःवर तर तुझ्या हातून काहीतरी घडेल. त्याला एक मुवमेंट पुरेसा असतो पण अख्खा आयुष्य बर्बाद होतं रे. तेव्हा तू प्लीज प्लीज शांत राहा ना, असा अनिश मोलाचा सल्ला त्याला देतो. मग आता यश म्हणतो हो रे अनिश, मलाही असंच वाटतंय, पण तू आत्ताच्या सिच्युएशनला बघ ना जरा. तुम्हीच आत्ता बघा ना, आईच्या आयुष्यामध्ये कुठे चांगले क्षण आता येत आहेत, चांगलं रेकॉर्डिंग तिला मिळतंय, फेम मिळतंय. तिच्या बाबांनी तर तिला आयुष्यात कधीही गाऊ दिलं नाही. तिला मोठं गायक व्हायचं होतं, परंतु बाबांनी त्यामध्ये तर तिला सपोर्ट केला नाही, खोडाच घातला. तेव्हा नितीन म्हणतो प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात रे यश. यश म्हणतो त्या दोघांनाही आत्ता या क्षणी कुणी दारात उभं करत नाही ना, ही त्यांच्या कर्माचीच फळं आहेत. पण मी असं होऊ देणारच नाही. त्यांनी कितीही प्रयत्न करू देत, मी त्या दोघांचे प्लॅन असे हाणून पाडतो ना की बघतच राहा. मी आता शपथ घेऊन सांगतोय, माझ्याकडे जर पैसे असते ना त्यांच्या तोंडावर असे फेकून दिले असते आणि त्यांना हाकलवून दिलं असतं घरातून. तेव्हा अनिश म्हणतो यश प्लीज तू शांत राहा ना, इथून पुढे आपण काळजी घेऊ आणि तुला आता मॅमची सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे, समजलं. तेव्हा तो हो असं म्हणतो. तेव्हा नितीन म्हणतो त्या संजनाला तू लांबून धमक्या दे, परंतु फिजिकली काही करायला जाऊ नकोस. यश म्हणतो बरं ठीक आहे. तेव्हा यश म्हणतो सॉरी हा, मी विचारायचंच राहिलो तुम्हाला की तुम्ही मला इकडे कशासाठी बोलवलं होतं. मग आता नितीन म्हणतो अरे आपल्या ईशा आणि अनिशने इथे फ्लॅट घेतलाय आणि ते दोघेही इथेच राहणार आहे. तेव्हा यशला खूपच आनंद होतो. ग्रेट अनिश, कॉंग्रॅच्युलेशन्स असं आता तो म्हणतो. मग आता अनिश म्हणतो थँक्यू. तेव्हा अनिश म्हणतो ईशाची इच्छा होती ना की आपल्या घराजवळच घर असावं, म्हणून तो फ्लॅट मी घेतला. आता ईशा बघून तर गेलीये, म्हटलं की तुला एकदा दाखवावं. तेव्हा यश म्हणतो अरे आता माझं काय एवढं, तुमच्या दोघांना आवडलंय ना ते सर्वात जास्त महत्वाचं. तेव्हा नितीन म्हणतो की अजून एक गोष्ट, त्या फ्लॅट बरोबर तुझा स्वतःचा स्टुडिओ सुद्धा तयार होतो यश. यश विचारतो म्हणजे नक्की काय म्हणायचंय. तेव्हा अनिश गुड न्यूज देत म्हणतो की अरे तुझा स्वतःचा स्टुडिओ, अरे आता आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये काम करता येणार आहे. तेव्हा यश म्हणतो स्टुडिओ हे सगळं खूप भारी आहे, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत नितीन सर. तेव्हा नितीन म्हणतो अरुंधतीने अर्धे पैसे भरले आहेत, आता बाकीचे तू हळूहळू दे. आता तो खूप खुश होतो, पण एका क्षणी त्याच्या मनात येतं आईला जे गाण्याचे ॲडव्हान्स पैसे मिळाले होते त्यातूनच आईने हे सगळं केलंय का. मग आता अनिश म्हणतो हो, आणि मला डिपॉझिटचे पैसे भरायला सुद्धा मॅमनेच मदत केली. तेव्हा आता यश म्हणतो ग्रेट, परंतु आईला ना असं स्वतःसाठी जगताच येत नाहीये. तेव्हा नितीन म्हणतो तुझी आई अशीच आहे, नेहमी तुझा विचार करते. मग आता थँक्यू सो मच नितीन सर, असं आता यश म्हणतो. त्यावेळी आता थँक्यू मला कसलं, तुझ्या आईला म्हण असं नितीन त्याला सांगतो. ते आता तिघेही लगेच स्टुडिओ पाहण्यासाठी जातात. तर इकडे आता कांचन ही हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा अरुंधती तेथे विचारते काय होय कशाला बोलवलं. मग आता कांचन म्हणते मला काय म्हणायचंय अरुंधती, आपण पूजा घालूयात का एखादी घरात, म्हणजे सगळ्यांचं कसं बघणं अगदी चांगलं होतंय आणि देवाच्या कृपेने हे सगळं सहज शक्य झालं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की हो देवाची कृपा तर आहेच आपल्यावर. मग आता ईशा सुद्धा तिच्या घरी जाणार आहे. नवीन घर सुद्धा तिने पाहिले, हो भाड्याचं आहे पण ठीक आहे ना, ती सुद्धा तिच्या आयुष्याची चांगली सुरुवात करते. त्याचबरोबर अभि सुद्धा कामाला जातोय म्हटल्यावर आपण पूजा नक्कीच करूयात. तेव्हा आता आणि त्या पूजेसाठी ईशा व अनिशला नक्की बसूयात, चालेल ना. तेव्हा आता ठीक आहे असं सर्वजणी म्हणतात. मग आता अरुंधती म्हणते या घरात तसंही शुभकार्य झालंच नव्हतं, सतत काही ना काही विघ्न येतच होतं, पण आता सगळं विघ्न टळून गेले, कारण छान या घरात पूजा होईल, वातावरणही प्रसन्न होईल.
हे सगळे क्लेशसुद्धा नष्ट होईल. मग आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तेव्हा कांचन म्हणते, तू अनिशबरोबर बोलून घे हा. मग अरुंधती म्हणते हो. तेवढ्यातच तेथे आता अनिश, यश आणि त्याचबरोबर नितीन हे तिघेही येतात. नितीन विचारतो, काय बोलायचंय, बोला पटकन चला. मग हा कांचन म्हणते, बरं झालं जावई बापू तुम्ही आलात, कसे आहात. मग आता तो म्हणतो, मी बरा आहे आजी, तुम्ही कशा आहात. तेव्हा मी अगदी ठणठणीत बरी आहे असं कांचन म्हणते. जाग अनघा यांना आणि ईशाला बोलवून आण. तेव्हा अनिश विचारतो, काय झालं आजी. मग कांचन म्हणते, काही नाही रे, मला सांगा ना तुम्ही नवीन घरात कधी राहायला जाणार आहात. तेव्हा अनिश म्हणतो, ईशाला ना थोडं इंटेरियरचं काम करून घ्यायचंय, तिच्या सोयीच्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, त्या एकदा झाल्या की मग आम्ही शिफ्ट होऊ. आणि आजीलाही विचारले की तू आमच्याबरोबर राहायला ये, त्यामुळे तिचीही सोय बघायची आहे. तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो. अरुंधती विचारते, त्या आश्रम सोडायला तयार झाल्या का. मग आता अनिश म्हणतो, हो झालीये तयार. आता नितीन म्हणतो, अगं खूप मुश्किलीने तयार झाली ती आश्रम सोडायला, अजिबात ऐकतच नव्हती. मग अनिश म्हणतो, मग मी तिला एक पर्याय दिला, तू काही दिवस आश्रमात राहत जा आणि काही दिवस आमच्यात राहत जा. तेव्हा आता अरुंधती म्हणते, अगदी योग्य निर्णय आहे हा. तसंही ईशाच्या वागण्यावर कुणाचा तरी वचक असायलाच हवा. तेवढ्यातच ईशा आणि त्याचबरोबर आप्पाही तेथे येतात. तेव्हा अनिश, बाळा तू कसा आहेस असं ते विचारतात. तेव्हा तो म्हणतो, आप्पा मी अगदी मस्त आहे. तेव्हा यश आता म्हणतो, अरे वा, कुणीतरी आता नवीन घरात राहायला जाणार आहे असं तो ईशाला म्हणतो. ईशा आता लाजते आणि मग आता यश म्हणतो, मग काय आता या घरात शांतता राहणार हो की नाही गाई. तेव्हा ईशा म्हणते, नाही शांतता नाही राहणार, कारण मी या घरात नेहमी येतच जाणार आहे, जवळच फ्लॅट घेतलाय त्यासाठी. तेव्हा सर्वजण पुन्हा तिच्यावर हसतात. ची गंमत करत म्हणतो, फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला यायचं. तेव्हा आता कांचन म्हणते, दोघांनाही मी सांगते, अजिबात एकमेकांना असं टॉन्ट करायचं नाही. आणि मी तुम्हा दोघांना भावंडांनाही सांगते की ईशा या घरची लेक आहे, ती लक्ष्मी आहे, तर तिचं सुद्धा आहे आणि ती कधीही आली तरी तिचं स्वागतच करायचं. त्यानंतर आता अनघा विचारते, काय कुणाच्या घराचं फर्निचरचं काम चालू आहे. मग आता सर्वजण हो असं म्हणतात. त्याच वेळी आता मग त्या नवीन घरामध्ये आम्हाला कधी घेऊन जाणार तू घर पाहण्यासाठी असं आरोही ईशाला विचारते. तेव्हा आमच्या नवीन घरामध्ये आम्ही सत्यनारायणाची पूजा घालणार आहोत ना, तेव्हा तुम्ही या हा, असं जेव्हा ईशा म्हणते ना, तेव्हा तिच्या तोंडून खरं तर हे अपेक्षितच नसतं. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतात, तिची गंमत करू लागतात. त्यावेळी आता तिला खूप लाजल्यासारखं होतं. पुढे आता ईशा ही अनिशला म्हणते, ऐकणार रे अनिश, मी आपल्या घरासाठी काही वस्तू निवडून ठेवल्यात, म्हणजे तुझ्या बजेटमध्ये एक सोफा सेट आहे, तो आपण घ्यायचा का रे प्लीज. मग आता तो हो असं म्हणतो. त्यावेळी सर्वजण पुन्हा त्या दोघांची गंमत करतात. आता कांचन आणि आप्पा सुद्धा ईशा व अनिशची गंमत करायची थांबत नाही. तेव्हा ईशा म्हणते, काय आजी आप्पा तुम्ही सुद्धा. तेव्हा ईशाच्या सत्यनारायण पूजेबद्दल पुन्हा एकदा विषय निघतो. तेव्हा यश आता पुन्हा गंमत करत म्हणतो, सत्यनारायणाची पूजा घालणार म्हटल्यानंतर काय देवच खुश होणार असं म्हटल्याबरोबरच ईशा आणि अनिश हे दोघेही आता खूप हसू लागतात. मग आता अनिश, हा बघणार आहे मला कसा चिडवतोय असं आता ईशा म्हणते. अनिश म्हणतो, माझ्या बायकोला अजिबात कुणीही चिडवायचं नाही हा, माझी बायको खूप गुणी आहे. तेव्हा आता अनिश चक्क ईशाचं कौतुक करतोय. हे पाहून आता सर्वांनाच आनंद होतो आणि सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांची गंमत करतात. तेव्हा कांचन सर्वांना आता गप्प करते आणि म्हणते की ईशा ऐक, मला काहीतरी सांगायचंय. तुझ्या घराची पूजा जेव्हा तू घालशील तेव्हा घालशील, परंतु मला तुझ्या घरातून छान प्रकारे पाठवणी करायची आणि मी सुद्धा आता सर्वांसाठी एक पूजा घालणार आहे ना, त्या पूजेसाठी आता तुम्ही दोघांनी बसायचंय. तेव्हा ते दोघेही हो असं म्हणतात. त्यानंतर आता सर्वजण ईशा आणि अनिशची गंमत करताना थकतच नाही. मग आता तुमचं घर लावून झाल्यानंतर तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात असं आता यश विचारतो. तर ईशा आता खूप लाजते. मग आता अनिश म्हणतो, आमचं घर लावून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे ना फिरायला, 2 दिवस म्हटलं कुठेतरी जावं बाहेर, कारण छान वाटतं, आम्ही गोव्याला जाणार आहोत असं म्हटल्याबरोबरच सर्वजण पुन्हा आता त्यांच्यावर हसतात. तेव्हा आता अनिश म्हणतो, तुम्ही विचारता सुद्धा आणि हसता सुद्धा, काय करावं काय सांगावं ना कळतच नाही. ईशा आता लाजूनच आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर आरोही आणि अनघा या दोघीही तिची खूप गंमत करतात. पुढे आता मला सुद्धा गोव्याला फिरायला घेऊन जाणार, मला सुद्धा ती
टोपी घालून समुद्रावर ते सनटॅन का काय करायचंय असं आता जेव्हा कांचन म्हणते तेव्हा आता सर्वजण तिच्यावर हसतात। मग आता आप्पा म्हणतात आपलं काही वय राहिलंय का आता गोव्याला फिरायचं? तेव्हा आता अनिश म्हणतो की हो आपण सर्वजण जाऊयात, मी आजीला सुद्धा घेतो आमच्या, अशी मस्त फॅमिली ट्रिप आपली होऊन जाईल। त्यावेळी सर्वजण हो असं म्हणतात। तेव्हा आता आप्पा पुन्हा एकदा कांचनवर ओरडतात, मुलांना जाऊ दे ना, आपलं काय आता राहिलं एवढं? मग आता यश म्हणतो तुम्ही आजीला का नकार देताय फिरण्यासाठी? मला सांगा आप्पा, गेल्या काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही गोलगोल टोपी घालून गोव्याच्या तिकडे फिरायला गेले होते तेव्हा कोण होतं मग तुमच्याबरोबर? तेव्हा आता कांचन आप्पांवर ओरडते। मग आता आप्पा म्हणतात तू काड्या करतोस का रे? कशाला काड्या करतोस? मी कुठे गेलो होतो गोव्याला फिरायला? काही पण बोलतोय हा कांचन हा। आता कांचन म्हणते अरे ते आणि त्यांचे मित्र कॉलनीतले सगळेजण गेले होते ना गोव्याला फिरायला। काही वेळाने आता यश म्हणतो आजी तुला नाही माहीत यांचे मित्र आणि हे आप्पा का गेले होते गोव्याला? कारण गोव्याच्या समुद्रकिनारी कायमच अशी हिरवळ असते ना, आणि तीच हिरवळ बघण्यासाठी आप्पा तिकडे गेले होते। आता आप्पा यशला म्हणतात गप्पा बस रे, आता ही हिरवळ म्हणजे काय? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहून हसतात। यश म्हणतो अगं आजी तू किती इनोसंट आहेस ग, तू कधी इंग्लिश सिनेमे बघितले नाहीस का? तेव्हा कांचन आता वैतागूनच विचारते काय? इंग्लिश सिनेमा बघण्यासाठी ते तिकडे गोव्याला गेले होते? तेव्हा सर्वजण आता कांचनवर हसतात। आप्पा आता म्हणतात अरे यश तुला सुखाने जगू द्यायचं आहे की नाही मला? तर आता कांचन म्हणते काही नाही, मला सुद्धा गोव्याला यायचंय अनिश, तू सुद्धा माझं एक तिकीट काढून ठेव, कारण मला सुद्धा तिकडे जाऊन आता इंग्लिश सिनेमा बघायचाय, यांनी एकट्यांनीच तिकडे पाहिला होता ना। सर्वजण आता पुन्हा एकदा हसू लागतात, तर आप्पा मात्र डोक्यालाच हात लावतात। आता घरातील सर्वजण हसत असतात, त्याच वेळी आता तिथे पोलीस येतात आणि यश देशमुख कोण असं विचारतात। घरातील सर्वांना पोलिसांना पाहून आता धक्काच बसतो। तेव्हा यश पुढे येतो आणि म्हणतो मीच यश आहे, बोला काय काम आहे? त्यावेळी आता यशला तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं आणि ते लगेच यशला घेऊन जातात। तेव्हा आता अरुंधती म्हणते थांबा, त्याची काही चूक नाहीये, परंतु आता तिचं कोणीच ऐकत नाही। तर नितीन आणि अनिश हे दोघेही लगेच त्याच्याबरोबर जातात आणि म्हणतात अरुंधती तू काळजी करू नको, आम्ही घेऊन येतो यशला घरी। मग आता अनिरुद्ध आणि त्याचबरोबर संजना दोघेही तेथे येतात। तेव्हा आता अरे तुझ्या मुलाला पोलीस घेऊन गेले, तुला काही वाटतं की नाही असं कांचन विचारते। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुम्ही तरी काय वेगळं केलं होतं, आता त्यालाही खाऊ देत ना जरा जेलची हवा, मग समजेल कसं असतं क्रॉस करणं। तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो की अनिरुद्ध स्वतःच्या पोटच्या मुलाविषयी असं बोलतो। त्यानंतर आता संजना म्हणते अरे जाऊ देत ना त्याला सवयच आहे असा मार खाण्याची, जेलमध्ये जाण्याची। तेव्हा आता अनिरुद्ध मोठ्या तोऱ्यातच म्हणतो की तो माझ्या वाकडे शिरत होता माझ्या, आता त्यालाही समजेल, बाप शेवटी ना बापच असतो। तेव्हा घरातील सगळ्यांचा पारा आता चढलेला असतो। आरोही आणि अरुंधती, अनघा, आप्पा आणि कांचन हे सगळेजण रागात संजना अनिरुद्धकडे पाहत असतात। नंतर ते दोघेही आता रूममध्ये येतात। त्यावेळी आता संजना म्हणते यशला ना अशीच अद्दल घडायला हवी होती। तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो ना, खूप माजला होता ना तो। त्यावेळी आता त्याला आता समजेल की कसं असतं, बाप तो बापच असतो। तेवढ्यातच आता अरुंधती तेथे येते आणि म्हणते की वा अनिरुद्ध वा, तुम्ही तर खूप छान बोलताय। मग तो म्हणतो हो तुझ्यासारखाच माजला होता ना तो। तेव्हा ती आता रागातच विचारते काय हो, ही काय भाषा आहे तुमची? तुम्ही स्वतःच्या मुलाला अद्दल घडवायला निघालात, त्याला तुरुंगात टाकलत, असा काय गुन्हा केला होता त्याने? तेव्हा अनिरुद्ध रागातच विचारतो काय काय म्हणालीस तू, काय गुन्हा केला होतास त्याने? तू हे तोंड वर करून मला आता विचारणार आहे का? अगं सगळ्यांसमोर संजनाला सुरा दाखवला, त्याने धमकावलं आणि हे सगळं होताना तू काय डोळे मिटून बसली होतीस की काय? की तुझं लाडकं पोर आहे म्हटल्यानंतर केलेले सगळे गुन्हे त्याच्यासाठी माफ आहेत? तेव्हा संजना रागातच विचारते तुझ्यामुळे शेफारलाय ना यश? अगं असं वागण्याची हिंमतच कशी होते त्याची? अगं आज त्याने सुरा उगारलाय, उद्या तो पोटात खुपसायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, मग तू काय करणार आहेस? असं रागातच जेव्हा ती विचारते तेव्हा अरुंधती आता रागातच तिच्याकडे पाहते।
आणि म्हणते की हे बघ संजना, मुळातच त्याने तुला काहीही केलेलं नाहीये, तू ना उगीच पराचा कावळा करतीयस. तेव्हा संजना विचारते, अच्छा म्हणजे त्याने काहीतरी करण्याची वाट बघायची होती का मी? अगं त्याने पहिल्यांदाच असं केलेलं नाहीये, समजलं. या अगोदरही माझ्या घरात घुसून त्याने खूप राडे केले आहेत. त्यानंतर आता अरुंधती म्हणते, तुला माहिती आहे ना तो तापट डोक्याचा आहे म्हणून, मग तरीही तू त्याला सतत का उचकवत असते? हे तू सगळं ना मुद्दाम केलं आहे संजना, कारण त्याला त्रास दिला की तुला खूप मजा येते ना, आणि मग तुझ्या अंगावर आलं की तू गावभर गवगवा करत फिरतेस. तेव्हा संजना आता रागातच म्हणते, तू इतकीही आंधळी होऊ नको त्या मुलाच्या प्रेमात. तेव्हा रागातच अरुंधती विचारते, अहो संजना काय वागली हे तुम्हाला दिसत नाहीये का? अहो त्याने फक्त प्रतिक्रिया दिली होती, पण मूळ गुन्हा तर या संजनानेच केला होता ना. पण तुम्ही काय तिला जाब विचारणारच नाही, आणि मला तर असं वाटतंय तुम्ही दोघांनी संगनमतानेच हे सगळं केलंय, की माझा आवाज बसावा ही तुमची सुद्धा इच्छा होती. अहो कुठल्या मुलाला आवडेल आपल्या आईवर असे हल्ले झालेले, आणि कुठला मुलगा अशाने पेटून उठणार नाही, तुम्ही सांगा बरं मला. तेव्हा आता अनिरुद्ध विचारतो, अरे म्हणजे अजूनही तू त्याचीच साईड घेतेस? अगं तुझा मुलगा गुंडा आहे याचं तुला काहीच वाटत नाही का? तेव्हा संजना म्हणते, अरे नाही वाटत. अरे कसं वाटेल? उलट तिचा मुलगा गुंडा आहे ना याचा तिला सार्थ अभिमान वाटत असेल. तेव्हा अरुंधती म्हणते, हो मला माझ्या मुलाचा ना अभिमानच वाटतो. तो जे वागला ना तो योग्यच वागला, तुम्ही त्याचा अंत पाहिलाय. अगं एकदा आठव त्या यशने तुझ्यासाठी काय काय केले, आणि तुझ्या पाठीमागे कितीदा अगदी उभा राहिलाय, पण तुम्हा दोघांना त्याचं काहीच नाहीये, लोकांची जाण नाहीये तुम्हाला, स्वार्थी आहात तुम्ही. तेव्हा रागातच आता अनिरुद्ध म्हणतोय, अरुंधती तू जर आम्हाला लेक्चर द्यायला आली असशील ना तर प्लीज चालती हो हा, कारण आम्हाला तुझं लेक्चर ऐकण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. तेव्हा संजना म्हणते, सिरियसली अनिरुद्ध, पण एक मिनिट, तू आमच्या बेडरूममध्ये आज कशी आलीस? मला असं वाटतंय तुझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील, बरोबर ना? की अनिरुद्धला त्या आठवणींची आठवण करून द्यायला आली, आणि अनिरुद्धला म्हणते की फेवर करा म्हणून. तेव्हा रागातच अरुंधती म्हणते, या घरातल्या सर्वात जास्त कटू आठवणी असलेली ही एकमेव खोली आहे, आणि स्वप्नात सुद्धा मी इथे येण्याचा विचार करत नाही. आणि आता राहिला प्रश्न यशचा, तर तो सुटेलच, कारण तुमच्या उपकारांची तरी त्याला गरज नाहीये. दुसरीकडे आता नितीन हा रात्री यशला सोडवून घरी घेऊन येतो. तेव्हा आता दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा यश हा नितीनचे सारखे आभार मानतो आणि म्हणतो, नितीन सर तुम्ही होतात म्हणून, कारण जर तुम्ही नसतात तर आज काय झालं असतं. आणि आमच्या इथे काहीही हो, परंतु तुम्ही रात्री अपरात्री कधीही असो तुम्ही आमच्या मदतीला धावून येता म्हणजे येताच. खरंच तुमचे किती आभार मानू ना कळतच नाही. तेव्हा नितीन म्हणतो, हे बघ अरे मी असं काहीही केलेलं नाहीये, मी माझं फक्त कर्तव्य करतोय. तुम्ही सर्वजण माझेच आहात, आणि तुमच्या मदतीसाठी नाही तर मग कुणाच्या मदतीसाठी मी धावून जायचं. आणि अरुंधती तर माझी बहीण आहे, तिच्या संकटाच्या वेळी जर भाऊच उभा नसेल तिच्या पाठीशी तर हा भाऊ तरी काय कामाचा. आणि एवढंही पर्क करू नको मला थँक्स म्हणून. मग आता यश म्हणतो, तसं नाहीये बाबा, आणि संजनामुळे एवढ्या घडामोडी या घरामध्ये घडत असतात ना, असं दुसरं कोणतंच घर नाहीये. तेव्हा नितीन म्हणतो, त्यांना जसं वागायचंय जे करायचंय तसं करू देत, पण एखाद्या सिच्युएशनला आपण कसं रिॲक्ट करायचं ना यश, ते आपण ठरवायला हवं. अरे आता ती संजना तुला कंट्रोल करते हे तुला कळतं का? आता ती तुला भडकवतीये आणि तिला हवं ना तसं तू रिॲक्ट करतोस, आणि त्यामुळेच मग तिचं काम खूप सोपं होऊन जातं. यश म्हणतो, काय करू मग तुम्हीच सांगा ना मला, कारण आईला ते दोघं सतत त्रास देत असतात, मग मी कसा तरी रिॲक्ट होऊ कळतच नाही. त्या दोघांना ना कोणाचा तरी असा धाक पाहिजे, त्याशिवाय अजिबात ते गप्प बसणार नाहीत. अहो मला तर कधी कधी भीती वाटते की खरंच माझ्या आईचा ते जीव सुद्धा घेण्याला मागे पुढे बघणार नाही. मग आता नितीन म्हणतो, एवढ्या लेवलपर्यंत तर ते जाणार नाही, एवढी त्यांची हिंमत सुद्धा नाहीये. जे स्वतःच्या आईवडिलांची काळजी करत नाही ते अरुंधतीची काय करणार, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. पण आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये, त्यामुळे अरुंधतीच्या बाबतीत तर ते चूक करू शकत नाही. तेव्हा यश म्हणतो, मला ना उद्याचं खूप टेन्शन आले, उद्या फायनल रेकॉर्डिंग आहे, या दोघांनी मध्ये काही काड्या करायला नको. तेव्हा नितीन म्हणतो, नाही करणार, पॉझिटिव्ह विचार कर, अरुंधती एकदम छान गाणार आणि तिच्यासमोर कामाची रांग लागणार. तेव्हा यश आता हसतो आणि म्हणतो, तसंच होऊ देत, असं म्हणून तो समृद्धीकडे पाहतो.
दुसरीकडे अरुंधती आता रागातच म्हणते, तुमचे आईवडील खूप वेळा तुम्हाला समजावून सांगतात तरीही तुम्ही ऐकलं नाही. किती अधोगती झाली हो तुमची. तुम्ही असे नव्हतात अनिरुद्ध. असं जेव्हा अरुंधती त्याला म्हणते तेव्हा संजना म्हणते, लिसन, तुला अनिरुद्धची काळजी करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी त्याची बायको आहे समर्थ त्याची काळजी घेण्यासाठी. फक्त तुझं बघ. असं म्हणून आता संजना तिला जायला सांगते. तेव्हा अरुंधती आता तेथून जाते. त्यावेळी ही समजते तरी कोण स्वतःला ही माझी अक्कल काढायला निघाली असं अनिरुद्ध रागातच म्हणतो. तेव्हा संजना त्याला समजावते, अनिरुद्ध तू शांत हो बरं. अरे आपण अजिबात तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ती ना बेअक्कल आहे. मी आहे ना तुझ्याबरोबर. रिलॅक्स अनिरुद्ध. असं म्हणून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता अरुंधती रेकॉर्डिंगसाठी निघालेली असते. तेव्हा तिची गाडीच मध्ये बंद पडते. तेव्हा अरुंधती विचारते काय झालं. तेव्हा गाडी पण बंद पडल्याचं तो सांगतो. तेव्हा आता समोरूनच अनिरुद्ध त्याचबरोबर संजना हे दोघे गाडीतून येत असतात आणि ते आता अरुंधतीची गंमत पाहत असतात. काही वेळानंतर ते गुंड अरुंधती समोर येतात आणि म्हणतात, तो अनिरुद्ध आमचे पैसे देत नाहीये. दुसरीकडे यश मात्र आईची वाट बघत असतो की कधी येणार आई. त्यानंतर आता अरुंधती इकडे खूप घाबरलेली असते, पण आता ती त्या गुंडांना चांगलीच धडा शिकवते आणि तेथून पळून जात असते. तेव्हा थांब असं म्हणून ते गुंड अरुंधतीच्या पाठीमागे लागलेले असतात. ते गुंड आता भोसले बिल्डरचे असतात. तर आता समोरून एक गाडी येत असते. त्या गाडीवरच अरुंधती जाऊन जोरात धडकते. इकडे अनिरुद्ध घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.